नमो बुद्धाय मित्रांनो. आपण बुद्धिझमचा एक मोठा उद्देश आपण बघितला मागच्या ह्याच्यामध्ये. पण नेमका बुद्धिझमचा उद्देश आता हे छोट्या-छोट्या अँगलमध्ये बघण्याच्या आधी म्हणजे आपण एक हे बघू, की आपली जी राजमुद्रा आहे किंवा बुद्धिझममध्ये जे सिंहावलोकनाला जे महत्त्व आहे, त्याच्यामुळे सिंहाला महत्त्व आहे आणि त्यानुसार आपली राजमुद्रा आपण स्वीकारलेली आहे भारत देशाने, की असे उंचावर 4 सिंह बसलेले आहेत. म्हणजे ज्यांचं की लक्ष चारीकडे आहे. म्हणजे एक सिंहाचं लाईफ जी असती ती अशी असते की तो काय करतो एखादा उंच ठिकाण बघतो बसण्यासाठी आणि आपल्या पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवतो वरतून की ज्याला त्याच्यामुळे त्याला पूर्ण प्रदेश एक सोबत दिसेल. तर गौतम बुद्ध पण म्हणतात की आपल्या आयुष्यात जर एखादी समस्या असेल तर त्याला एकदम म्हणजे असं तुम्ही जवळून बघितलं तर अंधकारमध्ये दिसेल किंवा ती खूप मोठी वाटेल. त्याच्यामुळे थोडंसं गुगल मॅप जसं आपण झूम आउट करून बघतो तर त्या टाईपमध्ये थोडंसं असं दुरून बघा. म्हणजे ती समस्या जरा स्पष्ट दिसेल. टेन्शन टेन्शन येणार नाही आणि आपल्या लक्षात येईल की बाबा ती समस्या आपल्या आयुष्यात नेमकी आली कुठून आणि जर आपण काहीच नाही केलं तर ती समस्या नेमकं चालली कुठे आणि तिला बाहेर काढण्यासाठी सगळ्यात शॉर्टेस्ट वे नेमका काय आहे. आणि ज्याला गौतम बुद्ध म्हणला की अॅनालिटिकल दृष्टिकोन किंवा सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टी हा अष्टांग मार्गाचा सगळ्यात पहिला मार्ग आहे आणि बुद्धांचं असं म्हणणं आलं की सम्यक दृष्टिकोन जोपर्यंत आपल्यात निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला बाकी 7 मार्गावर चालणं शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे जर बुद्धिझम मध्ये पुढे चालायचं असेल तर त्याची पहिली स्टेप आहे सम्यक दृष्टी आणि नेमकं ही सम्यक दृष्टी निर्माण व्हावी म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगत आहे की बुद्धिझमचा उद्देश काय आहे. ते तुम्हाला पटतो का नाही पटतो आपण ते पुढे अजून बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण सध्या एक गौतम बुद्धाच्या धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यामुळे आपल्याला त्याचा उद्देश माहिती असणं थोडंसं आवश्यक आहे. आणि जसं आता मी सांगितलं की सिंहावलोकन करणे ह्या सगळ्यात पहिली स्टेप आहे आणि त्या सिंहावलोकनानुसारच आपण उद्देश बघत आहोत. आता पहिला उद्देश आपण हा बघत आहोत की नेमकं आपण त्रिशरण कशामुळे जातो म्हणजे आपण बुद्धांना नेमकं कशामुळे शरण जातो, धम्माला कशामुळे शरण जातो आणि संघाला कशामुळे शरण जातो. तर बुद्धांना शरण जाण्याचं कारण असं आहे की गौतम बुद्ध म्हणतात की मी कुठला साधारण माणूस नाही किंवा मी देव पण नाही. मग असं म्हणण्याचं नेमकं त्यांचं कारण काय की जर का समजा एखादा साधारण मनुष्य बोलतोय तर माणसं काय करतात की ते ऐकतात आणि सोडून देतात. कारण कदाचित तो एवढा महत्वाचं बोलत नसेल, कदाचित तो खोटं बोलत असेल किंवा कदाचित तो एवढा विश्वासार्ह नसेल किंवा हा जो बोलतोय तो खरंच कसा म्हणजे त्याला लाईटली घेतलं जातं. आणि मी देव बोलतोय तर त्याला एवढं सिरियसली घेतलं जातं की म्हणजे ते बदलायचंच नाही. आणि मी काय म्हणलो तर ते एखाद्या दिवस कदाचित माझं नाव घेऊन काहीतरी तुम्हाला दुसरं खोटं सांगू शकते. तर त्याच्यामुळे त्या दोघांच्या मधली स्टेप त्यांनी स्वतःला दिली की तुम्ही मला एवढं लाईटली सुद्धा घेऊ नका. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्व अनुभवातून शिकता येईल. म्हणजे जसं की आता एखादी गोष्ट समजा तुम्हाला सांगितलं की हे विष आहे आणि हे विष पिल्याने माणूस मरतो आणि तुम्ही म्हणता की नाही मला विश्वास नाही मी पिऊनच बघतो. तर मग ते फार जास्त रिस्की होऊन जाईल. म्हणजे ही जरी एक्सपेरिमेंट असला तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकच गोष्ट स्वतःलाच अनुभव घेऊन शिकायची म्हणलं तर समजायला दूर जाईल. आणि जसं की आपण बघितलं की झूम आउट करून म्हणजे दूर दूर ठेवून थोडंसं जर बघायचं असेल तर डीप मध्ये जाऊन नाही बघावं लागणार आहे. पहिले वरतून सगळा एक प्रदेशाचा मॅप पाहिजे. जसं की आपण सर्वे करताना वगैरे करतो की पहिले वरतून समजून घेण्यासाठी कुठेतरी थोडासा विश्वास हवा आणि त्याला आपण म्हणजे साध्या भाषेमध्ये म्हणतो की थोडीशी श्रद्धा हवी की ठीक आहे बाबा हा माणूस म्हणतोय तर एखाद्या दिवस थोडंसं ऐकायला हरकत नाही वरतून ऍक्च्युअल मध्ये काम करताना ती गोष्ट समजून घेतल्याशिवाय आत्तदीप भव म्हणजे ती गोष्ट स्वतःला पटल्याशिवाय ती गोष्ट पूर्णपणे मान्य करायची नाही आणि त्या गोष्टीवर पूर्णपणे चालायचं नाही. पण ती गोष्ट समजून घेण्यासाठी म्हणून थोडासा विश्वास ठेवला ती स्पीड वाढेल, गती वाढेल की ठीक आहे. आणि मग थोडासा विश्वास ठेवून ज्या गतीने आपण पुढे गेलो आणि मग नंतर पूर्ण गोष्ट समजून घेतली आणि त्याच्यानंतर एक्सेप्ट केली. एक्सेप्ट करणं ही सगळ्यात लास्टची स्टेज आहे. पण तोपर्यंत समजून घेण्यासाठी म्हणून थोडीशी श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून हा त्याचा समजा मूळ उद्देश आहे बुद्धाला